नीट पेपर फुटीचे धागेदोरे नाशिक पर्यंत। नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन। पेपर फुटी प्रकरणात नाशकातून एकाला अटक। देशातल्या नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलं आहे। नाशिकच्या नांदगावातून शुभम खैरनार नावाच्या तरुणाला अटक करण्यात आलं। विद्यार्थी अनेक वर्ष नीटच्या पेपरसाठी अभ्यास करतात, मेहनत करून परीक्षा देतात, मात्र काही जण पैशांसाठी विकले जातात आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवतात। राजस्थान पोलिसांच्या एका टीपनं नाशिक गुन्हे शाखेला कामाला लावलं आणि पेपर फोड्या मास्टरमाइंडचं बिंग फुटलं। शुभम खैरनार नावाच्या तरुणाला पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी अटक केली। शुभम खैरनार मूळचा नांदगावचा आहे, मात्र तो नाशिकमध्ये राहत होता। आरोपीनं BMSचं शिक्षण घेतलं आणि तो नाशिकच्या एका मेडिकल एजन्सीत काम करत होता। आरोपीनं 10 लाख रुपयात पेपर विकत घेतला आणि हा पेपर इतरांना विकून 5 लाखांचा नफा मिळवला। नांदगावातील गंगाधरी गावात राहणाऱ्या शुभमचे वडील व्यवसायानं डॉक्टर आहेत। अटकेच्या भीतीनं या संशयितानं चक्क आपली हेअरस्टाईल आणि वेशभूषा बदलली होती। त्याला वाटलं पोलीस ओळखणार नाहीत, पण नाशिक पोलिसांच्या टेक्निकल टीम समोर त्याचं काहीच चाललं नाही। मोबाईल लोकेशन आणि पत्त्याचा अचूक माग काढत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती। त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे। तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल। सध्या या प्रकरणात एवढीच माहिती आहे की राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जेव्हा त्यांचं पथक येईल त्यानंतर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। दरम्यान शासनानं योग्य चौकशी करून कारवाई करावी, मात्र या प्रकरणात माझा मुलगा दोषी नाही असा विश्वास शुभमच्या वडिलांनी व्यक्त केला आहे। नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिक इथून खर्च पाठवतो आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी। त्याला ते भोपाळ सिओरशी काही त्याचा संबंध होता का? तिकडे कॉलेजला होता तो। कुठे? सिओरला। बर, त्यानंतर मग माझ्या काळात सुट्टी असल्यामुळे प्रॅक्टिसला आला इकडं आणि परीक्षेला जाणार होता पुन्हा तिकडं। दरम्यान या प्रकरणात एकटा शुभमच होता की याचं रॅकेट आहे, यात अजून कोणाकोणाचा समावेश आहे हे पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे। मात्र ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। चुकीच्या पद्धतीनं मिळवलेलं यश कायमस्वरूपी टिकत नाही, त्यामुळे अभ्यास करा, कष्ट करा आणि यश मिळवा। तसंच दुसरीकडे पेपर बाहेर येतातच कसे याचाही शोध घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। पेपर फोडणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।